नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपले एक सबस्क्रायबर आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव हर्षल कांबळे. बरं, काय करता सर? सर मी रायटर आहे आणि सिरियल्स वगैरेमध्ये ॲक्टर म्हणून वर्क करतो. कसं-कसं तुम्हाला अनुभव आला आणि ह्या गोष्टीची सुरुवात कशी झाली तुमच्या आयुष्यामध्ये? सर तर पहिल्यापासून तर मी म्हणजे अनुभव वगैरे किंवा भूत वगैरे हे मी पहिल्यापासून काही मानतच नव्हतो. म्हणजे एक नास्तिक म्हणजे असतो ना तोच. तर एक दिवशी कसं झालं, की मला माझ्या मित्राचा फोन आला आणि मी जस्ट शूटिंगमध्ये होतो आणि माझा पॅकअप झालेला. तर मला मित्राचा फोन आला, म्हणला, की आपल्याला अर्जंटमध्ये सिटीमध्ये जायचं आहे, तर आवरून या. पुण्यामध्येच? हां, पुण्यामध्येच. तर मग ते मला घ्यायला आले. घ्यायला आले की मला म्हणले, "फक्त जायचं आहे, 5 मिनिटाचं काम आहे आणि परत जायचं आहे आपल्याला, तुला घरी सोडतो." तर मग त्यांनी मला घ्यायला आले. मी बसलो त्यांच्या गाडीमध्ये. त्यांनी गाडी कुठंच थांबवली नाही. डायरेक्ट नगरला मग विचार करतो मी रस्त्यात, हे कुठं नेतात, कुठं नेतात. मग ते रस्त्यात गेल्यानंतर ते म्हणले, की आपल्याला माझ्या गावामध्ये जत्रा आहे, जत्रेला जायचं आहे आपल्याला. चालतं आहे म्हणलं. तसं पण मी एकच ड्रेसवर मला त्यांनी नेलेला. मग तरी म्हणलं, जाऊ दे ॲडजस्ट करू आपण, आता जत्रा आहे म्हणलं, नाराज नको करायला. मग गेलो गावामध्ये, त्याच्या घरी वगैरे गेलो. संध्याकाळी 6-6:30 वाजले असतील. तर घरी गेलो, आवरलं वगैरे, मंदिरात गेलो, पाया वगैरे पडलो आणि मग नंतर परत घरी येताना जरा जाणवतच होतं, म्हणजे नाही का, म्हणजे एक वेगळी जागा असते ना, असं भकास वाटतं आपल्याला, तसंच. मग घरी आलो, दिवस एकदम ओकेमध्ये गेला. सकाळी उठलो, त्यांची पालखी होती, पालखीला गेलो. पालखीवरनं संध्याकाळी मग ते गावात नाही का जेवण वगैरे असतं, मटण वगैरे करतात, बोकड वगैरे तिकटाचं जेवण? हां, तिकटाचं. मग ते जेवलो वगैरे आणि मित्र म्हणले, की चला आता जाऊ आपण गाव फिरून येऊ. मग त्यांनी काय प्लॅन केला, की आपण 2 व्हीलरवर जाऊ आता, गाडी नको. मग मित्राच्या मामाने 4 व्हीलर घेऊन गेलेला. मग आम्ही काय केलं, गावाच्या बाहेर गेलो. गेलं चला काहीतरी जाऊ, बाहेर जाऊ, काहीतरी खाऊ वगैरे नाही का, जास्तच मटण तिखट वगैरे राहिलेलं. चला म्हणले बाहेर काहीतरी खाऊ. मग गावाच्या बाहेर गेलो, एक नाही का वेस म्हणतात, त्या वेशीच्या बाहेर गेलो आणि मग परत काहीतरी 9:30 पावणे 10च्या सुमारास परत माघारी येताना ना लेफ्ट साईडला एक स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीच्या पुढं थोडं आलो आणि एक मळा टाईप आहे, म्हणजे असं वावर आहे मोठं आणि वावराच्या मध्ये एकदम असं नाही का एक झोपडी असते ना, झोपडी म्हणजे जळलेली वगैरे, पडकी? हां, पडकी एकदम. मग पुढं आलो. मग त्यावेळेस आमच्यासोबत ते फ्राईड राईस थोडं राहिलेलं, ते परत आम्ही घेऊन येत होतो. मग अचानक काय झालं, पुढं थोडं 100 ते 200 मीटर गेल्यानंतर मी मध्ये बसलेलो, ट्रिपल शॉट होतो आम्ही. अशी एक कॉलर ओढली मागं. मी म्हणलं मित्रांनी ओढली असं. मी त्याला म्हणलं, काय ओढतं म्हणलं, मस्करी करू नको म्हणलं नाही का. मग माझ्या पाठीमागच्याची पण कॉलर ओढली. मग तो पण म्हणला, आता मी माझ्या पाठीमागं तर कोणच नाही, मग माझी कॉलर कोण वाढणार. तेवढं झालं. मग ते पुढं जो गाडी चालवत होता त्याच्याकडे सुद्धा त्याची पण कॉलर ओढली. तर म्हणलं तिघांची पण कॉलरवरती काय चाललं आहे. आणि मी पहिल्यापासून विश्वास ठेवणारा नव्हतो याच्यात काय. म्हणलं चला जाऊ दे नाही का, वारं वगैरे असेल, काहीतरी झालं असेल, चला. मग पुढं जाताना अजून थोड्यानंतर एक ससा असतो ना, आपण ते एक चाकवा प्रकारे म्हणतो, चाकवा झाला. मग तो एक मित्र पुढं, आम्ही सगळे कधी भूताला वगैरे मानणारे नाही. मग त्याच्या अंगावर गाडी घातली, ससाच्या अंगावर गाडी घातली. मग तो आतमध्ये निघून गेला रानात परत. तेवढं झालं. थोडं पुढं गेल्यानंतर आपण एक कोल्हा असतो बघा, तर कोल्हा पण दिसला. कोल्ह्याच्या नंतर पुढे एक मांजर आडवी गेली. डायरेक्ट असं एकदम नाही का, आपण पाठी जवळ बघतो. मी असं बघितलं आणि एकदम नाही का, एकदम चेहरा जळलेला, म्हणजे एक 100% आपण एक बाई म्हणतो ना, असं जळतो एक माणूस सगळा, तशी डायरेक्ट मी एक बाई बघितली. आणि ती नाही का पुढे एकदम पळते, म्हणजे जेवढी गाडीची स्पीड आहे ना तेवढी पळते बाजूनी. मी मित्राला खुणवलं पुढं, म्हणलं बघ म्हणलं बाजूला. तो बघितलंच नाही त्यांनी. तो म्हणला जाऊ दे आपण गाडी पळवू. त्याला म्हणलं गाडी पळवू नको. गाडी पळवली की आपण कुठेतरी पडणार आहे. ते गावाचे रस्ते असतात, खरमोडे असतात, सगळे खड्डे वगैरे. त्याच्यामुळे त्याला म्हणलं गाडी हळूहळू जाऊ दे, ते काय आपल्याला खाणार नाही, आपण त्याकडे बघायचं पण नाही. मग ते अजून पळते. आणि ते मी असं डायरेक्ट लूक दिला, तरी देत नव्हतो मी, लूक दिला. तिने पण लूक दिला माझ्यासमोर. एकदम मी घाबरलो, मला एक बेशुद्ध पडलो मी. ते पण मला मित्रांनी सांगितलं. गाडीवरच? हा, गाडीवरच. मग ते मित्रांनी पुढे जाऊन गाडी थांबवली. चेहरा वगैरे दिसला? कशी होती दिसायला ती? म्हणजे एकदम पूर्ण चेहरा जळलेला आहे तिचा. म्हणजे आपण एक म्हणतो ना 100% पूर्ण, म्हणजे केस नाहीत, काय नाहीत, फक्त जळतंय. डोळे? डोळे वगैरे पण काहीच नाहीत, फक्त जळतंय माणूस, म्हणजे आग लागते ना एक प्रकारे, तशी आग.
म्हणजे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस जळतच होतं का? हा जळतच होतं ते. म्हणजे पुढे जाऊन मित्रांनी गाडी थांबवली. त्याच्या पुढे मला माहिती नाही काय झालं. मग घरी गेलो. त्यांनी सांगितलं मला, घरी आलो. मग त्याच्या आजीनी काहीतरी तोंडावर वगैरे पाणी मारून वगैरे काहीतरी मी उठलो, बेशुद्ध झालो म्हणजे नाही का, शुद्ध आली मला. मग त्याच्यानंतर मला सांगितलं की तुम्ही कशाला गेलते, विचारलं की कशाला गेलते तुम्ही. मग आता यांचा वेगळा प्लॅन होता मित्रांचा. मग असं सांगायचं आता की गेलतो म्हणून या कारणाला. मग त्याच्या आजीनी काहीतरी लिंबू वगैरे उतरून टाकला आणि परत ते गावात मंदिरावर पायाला टेकवलं मला. मग नंतर तरीसुद्धा मला अजूनसुद्धा म्हणजे नाही का, रात्री 9:30, 10, पावणे 11 जरी वाजले तरी मला अजूनसुद्धा जाणवतं ते. अंगावर काटा येतो, प्लस डोकं दुखायला लागतं. ते असा अनुभव होता माझा. बरं, मग त्यानंतर त्रास काय काय झाले तुम्हाला? त्याच्यानंतर त्रास म्हणजे एकदम असं कोणीतरी डोक्यात मारते नाही का, जोरात. आपण हॅमर डोक्यात मारतो ना तसं. आणि नंतर पूर्ण असं पोट आहे ना, आतड्या सगळ्या आकसून असं धरल्यावानी, जाम पोट असं दाबल्यावानी असं व्हायचं. पाय गळटून गेलेले सगळे. म्हणजे कळतच नव्हतं की काय होतंय मला. बरं, आणि तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना काय प्रॉब्लेम झाला? मित्रांना काहीच नाही. ते मलाच कारण की पहिल्यापासून आहे ना, मी असं अनुभव भूत वगैरे असं काय मानत नव्हतो. पण ते मला पहिल्यापासून सांगितलेलंच आहे की बाबा तू जरी दुसऱ्यांना दिसलं तरी ते तुला दिसणार. आणि ते मित्रांना दिसत पण नव्हतं, ते फक्त मला दिसत होतं. हे कोणी सांगितलं तुम्हाला? की हे फक्त त्यांच्या आजीने सांगितलं. अच्छा, ते त्याच प्रसंगाच्या? हां, त्याच प्रसंगांचं. कारण की त्यांची आजी ते देव वगैरे ते बघायचे ना. त्यांनी सांगितलं मला की बाबा तू आत्ता इथनं पुढं. त्यांनी तावीज पण दिलेलं मला, पण ते तावीज पण पडलं. मी त्याचा विश्वास अजूनसुद्धा ठेवत नाही, दिसलं तरी मग त्यांनी तावीज वगैरे देऊन मग घरी आलो. घरीसुद्धा मला शिव्या बसल्या 2-3 की कशाला गेलं तर तो न सांगता गेला, 2 दिवस गायब होता. असं झालेलं ते. असा अनुभव होता एकदम भयानक. आणि हे किती दिवसाचा प्रकार होता टोटल? आम्ही तिकडं गावाला 3 दिवस होतो, म्हणजे 2 दिवसाचा प्रकार. आदल्या दिवशी दिसलेलं आणि त्याच्यानंतर 1 दिवस हक्क पूर्ण त्रास. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव होता, तो काय होता? तो म्हणजे अनुभव 2017चा अनुभव आहे तो माझा. एक डॉक्युमेंटरी शूट करत होतो आम्ही लोणावळ्याला. त्या बंगल्याचं नाव काय आता लक्षात नाही आहे, म्हणजे झाले 7-8 वर्ष झाले त्यामुळं. मग आम्ही काय केलं, 6 कॅरेक्टर होते आमचे आणि प्लस कॅमेरामॅन, डिरेक्टर वगैरे. वर ते लॉज केलेलं बाजूला एक. काय केलं तर बाजूला? लॉज. हां, म्हणजे स्टेसाठी त्या बंगल्यात अलाउड नव्हतं राहायला. मग यांनी प्लॅन काय केलं, मित्रांनी 3 जे को कॅरेक्टर होते त्यांनी प्लॅन केलं की बाबा आपण इथेच राहू बंगल्यामध्ये. एवढा मोठा बंगला तर राहू इथंच, कशाला तिकडे जायचं आहे. थकले तसं पण आपण 2 दिवस डे नाईट केलेला. त्यामुळे तिथंच थांबलो आम्ही. थांबल्याच्या नंतर हे सगळे गेले. मग तरी तो जो सिक्युरिटी असतो तिथला, तो बंगल्यावाला म्हणला की बाबा तुम्ही इथं राहू नका, म्हणजे अलाउड नाही येतं. पण तो सांगत नव्हता खुल्लम की बाबा असं इथं म्हणजे नाही का, काय वास आहेत, काय त्रास होतो लोकांना इथं थांबल्यानंतर. 10च्या नंतर इथं कोण थांबत नाही. मग तरी थांबलो आम्ही. त्याला म्हणलं की जाऊ द्या, आजचे दिवस थांबतो. मग वरती गेलो. बेडरूम 2 होत्या, पण आम्ही काय केलं, एकाच बेडरूममध्ये 4 जण झोपलो. मला पहिल्यापासून भीती वाटायची. मग तरी थांबलो वरती. मग काय झालं की आम्ही 2 जण संध्याकाळी रात्री 12:30 पावणे 1च्या दरम्यान आहे ना, पाणी घ्यायला खाली हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये आल्याच्यानंतर फ्रीज उघडला, पाण्याची बॉटल घेतली. तो मित्र पुढे गेला, त्याला काहीतरी नेटवर्क येत नव्हतं फोनवर, म्हणून तो बाजूला गेला. बाजूला गेल्याच्यानंतर मी असं पाणी बॉटल उघडली, पाणी पितो तोवर फ्रीज असा बाजूला सरकला. अख्खाच्या अख्खा फ्रीज बाजूला सरकला. आणि जो किचन असतं त्या किचनचा तो कडप असतो, त्या कडप पहिला धडकला. मी विचार केला जाऊ दे म्हणलं, नाही का, भीती तर वाटते मनातनं, पण तरी म्हणलं आपण ह्याच्याकडे लक्ष दिलं की अजून आपल्याला काहीतरी दिसणार, अजून त्रास होणार. मग बाजूला सरकल्यानंतर त्याला आवाज दिला. त्याला म्हणलं चल. तो मला थांब ना, अजून येतं 5 मिनटं, इथं नेटवर्क आहे, वरती नेटवर्क नाही आहे. तरी त्याला म्हणलं की बाबा चल बाबा इथनं. त्याच्या मागं लागलो. त्याला म्हणलं चल, काय पण कर, इथं पण वरती चल. वरती गेलो. पण तोच मित्र वरती गेल्यानंतर आम्ही असे 4 जण बेडवर झोपलो आहे. माझ्या बाजूला तो झोपला होता. आणि तो अचानक उठला आणि तो म्हणजे एकदम येड्यासारखा करायला लागला. म्हणजे नाही का, ए सोड मला इथनं जाऊ दे, इथं थांबू नका तुम्ही अजिबात, नाहीतर तुम्हाला मारून टाकेल, हे करेल ते करेल. मग आम्ही काय म्हणलं, ह्यो ॲक्टर आहे, ह्यो पहिल्यापासून असंच करतो, कधी येड्याचं सोंग घेतो, कधी भिकारी बनतो, काय पण म्हणतो, हे असं करणार. मग त्याच्याकडे आम्ही काही लक्ष दिलं नाही. परत झोपलो. याला पण झोपवला. नंतर उठला, त्याने माझी केस धरली, डायरेक्ट मला बेडवरनं खाली उचलला. बापरे, म्हणजे वडला म्हणजे त्यांनी एक, नाही का. मग मित्र बाजूचे डायरेक्ट उठून थांबले. ते म्हणले त्याला तुला कळते का नाही, काय झालं तुमच्या दोघांमध्ये, आता तर खाली जाऊन आलेले,
एवढे भारी बोलतात, तुम्ही काय भांडणं करताय. मग तो म्हणला तू मध्ये बोलू नको. मग तो पण म्हणतो, अरे तुम्हाला कधी आवाज आरेतुरे करत नव्हता, तो आता काय आरेतुरे करायला लागला. अरे मग त्यांनी काय केलं, त्याला म्हणलं तू शांत बस, नाही तर तुला लावून देईन एक. मग तरी सुद्धा त्यांनी काय केलं, त्याला पण एक सापट दिली. मग तो तिसरा जो मित्र होता तो म्हणला, अरे यो असं का करतोय. मग तो तिघांना पण मारत होता आमच्या असंच. हां, म्हणजे त्याच्या अंगात आहे ना एक पॉवर असते ना, ती पॉवर आलेली. तो मारतोय तरी आम्ही त्याला तिघांनी एकदा असं धरला दाबून, त्याला झोपवला. मग त्याच्यामध्ये एक मित्र होता आमचा एकदम देवभोळा. त्यांनी काय केलं, त्याच्या कानात हनुमान चालीसा वगैरे म्हणायला लागला. मग तो शांत झाला. सकाळी उठलो, शूट आहे, सकाळी 6चा कॉल टाईम आहे. आम्ही मग 1 तास आधीच रेडी व्हायला उठायला लागतं. मग आम्ही काहीतरी 4:30 पावणे 5ला उठलो, तरी तो झोपलेच आहे अजून. तरी बरळतोय काय पण करतोय, म्हणजे नाही का असं हातपाय आपटतोय, उशी अशीच चावतोय, उशी फाडतोय दाताने. मग आम्ही काय केलं, तरी म्हणलं त्याला झोपू द्या, म्हणलं त्याला जाऊ द्या नाही का. मग ते प्रोडक्शनचा माणूस आला त्याला उठवायला, त्याला पण त्यांनी सकाळ सापट दिली. बापरे, काय टाइम झाला त्यावेळेस? 4:30 पावणे 5 वाजले असतील. सकाळ त्यांनी त्याला सापट दिली. मग तो हिंदीमध्ये बोलला, हे क्या कर रही है ऐसा, हे काय पागल बिगल वगैरे क्या. तो असं बोलला. त्याच्यानंतर मग तो डायरेक्ट त्यांनी, म्हणजे नाही का एकदम शुद्धीतनं उठतं ना माणूस, म्हणजे नाही का आपण असं वेड्याच्या एकदम मेंटॅलिटीमधनं बाहेर येतो, तसा बाहेर आला. मग बोलला वगैरे. त्याला सांगितलं आम्ही, यार काय तू असं करत होता, काय नाही. तो म्हणला, मी कुठं काय करत होतो, मी तर झोपलो आहे म्हणला. पाणी पिऊन आल्यानंतर मी डायरेक्ट झोपलो. मग ते मित्र त्याला बोलला, शिव दिली त्याला एक मित्र, त्याला बोलला, तुला कळतं का म्हणला, तू रात्री आमच्या तिघांना पण मारलं. आणि तो बोलत होता की माझ्या घरातनं जावं, हे करा ते करा. मग ती गोष्ट माझ्या डोक्यात आली की ते काल रात्री आपल्याला वॉचमॅन म्हणत होते की इथं थांबू नका. मग त्यांना विचारलं की बाबा काय म्हणलं इथं असं का करतो. मित्र काल येण्यासारखं करत होता, फ्रेश पण बाजूला झाला, खुर्च्या वगैरे हालतात ते. मग तो म्हणलं की इथं पहिलं जे मालक होते, म्हणजे जे फर्स्ट ओनर असतील, त्यांचे तिथं काहीतरी वारले होते, त्यांचे नाही का तिथं काहीतरी अपघात झाला होता, जिल्ह्यावरनं पडून. त्याच्यानंतर तिथं कोण रात्री शूटिंग वगैरे जरी आली माणसं, तरी माणसांचा एक म्हणजे नाही का वास असतो नाही का, आपण जास्त क्राऊड असतो, मग त्यावेळेस दिसत नाही ते कोणाला. पण ज्यावेळेस 1-2 माणसं त्यांना दिसतात, मग ते त्यांना प्रभाव करतात पुढं. मग त्यांनी काय केलं की म्हणलं की या मित्राला असं काय झाले असेल प्रॉब्लेम, तर तुम्ही त्यांना दाखवा. मग रात्री त्या दिवशी सकाळी शूट झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता पॅकअप झाला. गाडी निघली तिथनं आमची, गाडी आली पुण्यात आल्या. मग त्याला आम्ही घरी नेला, तो इथंच धायरीत राहिला. मग घरी नेलं त्याला. मग त्याच्या मम्मीला सांगितलं की असं झालं, म्हणजे असं येड्यासारखं करत होता. मग त्याच्या मम्मीने सांगितलं की याला पहिल्यापासून हा त्रास होतो. म्हणून त्याला आम्ही सांगतो की कुठं बाहेर जाऊ नको, पण तरी आज जातो. मग त्याच्या मम्मीने त्याच्यानंतर काहीतरी त्याला, त्यांच्या कोणतरी शेजारी आहे ना, ते देवांचं ते बघतात, त्यांच्याकडे नेलं त्याला काहीतरी त्याचं लिंबू वगैरे ते काहीतरी उतारा असतो, तो उतारा टाकला नदीच्या बाजूला. मग त्याला जरा बरं वाटायला लागलं. पण तरी तो अजूनसुद्धा त्या टाईमालाच्या नंतर तो एक नाही का एक अवतार असतो ना एक वेगळा, डोळे वगैरे लाल करतो. परत त्याच्या अंगात एक जी पॉवर असते जाड, म्हणजे नाही का एक माणूस आपण म्हणतो धातीचं बळ येतं अंगात, तसा तो एकदम वागतो. काय करतो म्हणजे वागतो म्हणजे एक्झॅक्टली करतो काय? तो घरी त्यांनी 2दा-3दा घरातल्या आरशाच्या काचा वगैरे फोडला त्यांनी. परत भांडे वगैरे आपटतो त्या टायमाच्या नंतर. घरच्यांना, मम्मी पप्पांना उलटं पालटं शिव्या गाळी, भावाला, म्हणजे एकदम नाही का त्याला अजूनसुद्धा ते त्रास होतो. ते देव केले, त्याला दवाखान्यात दाखवलं तरी त्याच्यावर अजून काही हेच नाही आहे, फरकच नाही पडत त्याला कसला. म्हणजे आता जरी थोडा जरी कमी येतो, पण पहिला जे 1-2 वर्षापूर्वी तो एकदम येण्यासारखा वागायचा. आता हळूहळू आता हळूहळू व्यवस्थित होतोय, म्हणजे नाही का थोडं करून जरा अजून त्याच्यावर ट्रीटमेंट पण चालू आहेत, देवांचं पण करतात ते त्यांचे घरचे, पण तरी त्याला काय अजून थोडा फरक चालू आहे, म्हणजे नाही का. बरं, तरी होते तुमचे अनुभव. मग त्याच्यानंतर काय तुमच्या ग्रुपमध्ये काय परत कोणा काय त्रास वगैरे, तुम्हाला काय त्रास? परत काय तसा त्रास जाणवला नाही. पण एक मागच्या वेळेस जे झालं ते परत होतं, दिसतं समोर. पण एक देवशक्ती असते ना, ती आपल्याला म्हणजे देवभक्ती. मी पहिलं नास्तिक होतो, पण देव वगैरे काय मानत नव्हतं, पण त्याच्यानंतर मी देव वगैरे मानायला लागलो. मग ते देवाचीच कृपा की आपण देवाची प्रार्थना वगैरे करतो, त्यामुळे देव एक पाठीमागं आहे आपलं, की जरी एखादी निगेटिव्ह एनर्जी जरी आपल्याजवळ आली
तरी ते सांभाळून घेतात. बरं, तर कांबळे सर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. आता सध्याची जी पिढी आहे ती ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत, जसं की तुम्हाला पण नव्हता. तर तुम्हाला लोकांना काय सांगायचं या माध्यमातून? तर कसं असतं, तर आपण देवावर पण श्रद्धा ठेवतो. म्हणजे एक जी पॉझिटिव्ह एनर्जी असते, आपण देव मानतो, तशी एक निगेटिव्ह पण एनर्जी असते. ते आपण म्हणजे दुर्लक्ष करतात माणसं, की हे भूत वगैरे काय नसतं, हे सगळे अफवा आहेत. आता माझ्याबद्दलच सांगतो तुम्हाला, मी पण तसंच मानायचो पहिल्यांदा, की नाही का, हे भूत वगैरे काय नसते, सगळ्या म्हणजे नाही का माणसाने तयार केलेला, म्हणजे नाही का अनुभव आहेत, तयार करतो, काय पण सांगतो, रंगून सांगतो असं. काही काही लोकांना देवांवर पण विश्वास नसतो. म्हणजे देवांचं पण कसं आहे माहिती आहे का, आता आता काय म्हणतात माणसं, भूत वगैरे मानतात. भूत पण काय माणसं भूत मानतात पण देव मानत नाहीत. मग ते भूत आहेत तर देव पण आहेत, आणि देव आहेत तर भूत पण आहेत, असं आहे. बरं, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आहेत, ह्याच्यावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. बरं, तर मित्रांनो, हा होता कांबळे सरांचा अनुभव. आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर कमेंटमध्ये आपण गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती जाऊन भरा आणि आपल्यासोबत जॉईन व्हा. तर चला, आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.